हो सर, जसं तुम्ही म्हणालात की इराणची संपत्ती ही काही देशांमध्ये गोठवली गेलेली आहे, पण काल अजून एक बातमी आली होती की चीनकडून एअर डिफेन्स सिस्टीम ही इराणला चीन देईल अशी देखील बातमी, अशी शक्यता ही समोर आलेली होती। आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता महासत्तेसमोर इराण किती काळ टिकाव धरू शकतं? ही बातमी अगदी बरोबर होती की चायनानी एअर डिफेन्स सिस्टम्स त्यांना प्रोव्हाइड करायचं ठरलं होतं, पण हे कारवाई आणि ही ॲक्शन चायना डायरेक्टली करणार नाहीये, हे प्रॉक्सीच्या थ्रू होईल। म्हणजे ऑन ग्राउंड असं दिसेल की पॉसिबली हे जे सिस्टम होतं, कुठलंही PHQ-9 असेल किंवा बाकी एअर डिफेन्स सिस्टम असतील, त्या कोणीतरी थर्ड कंट्रीमधून ते इराणमध्ये प्रवेश करेल। कारण आपण पाहतोय की चायना डायरेक्टली इन्व्हॉल्व होणं पाहत नाहीये। आता असं असतं तर आत्तापर्यंत 40 डे वॉरमध्ये हे झालं असतं, पण आता होत नाहीये। तर कन्फर्मेशन्स किती आहेत, पण आपण हेही पाहतो की इतके दिवस इराणने धरून ठेवला आहे, त्याच्याकडे जो साठा आहे तो खूप जबरदस्त आहे। अमेरिका कितीही म्हणो की आम्ही त्याची नेव्ही, त्याचं एअर एफर्ट, त्यांचं आर्मी नष्ट केली आहे आणि आम्ही जिंकलो आहे। अमेरिकेला नेहमी एक पळवाट पाहिजे असतं, त्यांना म्हणतात प्लँक। ते शेवटी म्हणतात वी हॅव वन, दे डिक्लेअर विक्ट्री आणि ते जातात। असं ऑलरेडी ट्रम्पनी म्हटलं आहे की आमचं जितके ध्येय होते ते आम्ही अचीव केले आहेत आणि वॉर ऑर नो वॉर आमचं जे ध्येय होतं ते आम्ही अचीव केलं आहे। अगदी ट्रम्प असं म्हणत असले तरी सर, तुम्हाला काय वाटतं की इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामधला अमेरिकेचा जो हेतू होता तो कुठेतरी साध्य होतोय, किंवा तो साध्य करण्यासाठी अमेरिका अजून जोमानं प्रयत्न करेल? जेव्हा कुठलेही राष्ट्र युद्धाला जातं तर त्यांना आपलं एम्स क्लिअर असले पाहिजे आणि एंड स्टेट हे दोन्ही जोपर्यंत ते ठरवत नाहीत तोपर्यंत युद्धात जाणं पूर्णपणे मूर्खता आहे। आपण पाहतो की जितक्या वेळा एम्स आणि ध्येय त्यांनी डिक्लेअर केले आहेत, प्रत्येक वेळा वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामुळे एक्झॅक्टली ते काय करू इच्छितात हे कोणालाच कळत नाही। आता त्यांनी जे लेटेस्ट ट्विट केलं आहे आणि म्हटलंय काल रात्री, म्हणजे इमॅजिन करा तो माणूस किती सिरियस आहे की इथे वाटाघाटी चालू आहेत आणि तो मियामीमध्ये UFC मॅचेस पाहतोय। दॅट शोज की त्याचं इन्व्हॉल्वमेंट किती आहे याच्यामध्ये। आता तो म्हणतोय की माझं सगळं काम झालंय, मी आता रिलॅक्स करू शकतो, पण त्याचं रोज जेव्हा ते गोल पोस्ट चेंज करतात आणि रोज नवीन नवीन सांगतात, एक्झॅक्टली हेच इराणने म्हटलं आहे की ज्या कंडिशन्स आम्हाला अमेरिकेने दिल्या आहेत त्या आम्हाला कम्प्लिटली अमान्य आहेत, कारण त्या पॉसिबली करू शकत नाहीत। आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा 2 राष्ट्र किंवा 3 राष्ट्र जे इन्व्हॉल्ड असतात आणि वाटाघाटीसाठी क्लॉजेस किंवा अजेंडा दिला जातो, त्यातले काही अजेंडा असे असतात की जे कधीच ॲक्सेप्ट होणार नाहीत, पण दोघांनाही क्लाइम डाऊन करावं लागतं आणि तेव्हाच जर का विल असेल दोघांकडनं की आपल्याला हे थांबवायला पाहिजे, तेव्हाच होईल। पॉसिबली जेव्हा आता नेक्स्ट 48 आवर्समध्ये आपल्याला कळेल की ही कुठल्या दिशेने जाणार आहे। अगदी धन्यवाद बाम सर, या सगळ्या मार्गदर्शनासाठी आणि हे विश्लेषण केलं याबद्दल आभार आपले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।